नमस्कार STC फॅमिली. मी आणि मायाची ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. STC चॅनलवर अशीच आणखी एक सुंदर सिरीज तुम्ही ऐकू शकता. अंतरंग अनकवर, शिव आणि रामण्णांची स्टोरी. दिवाळीमध्ये कपाट आवरताना शिवला त्याची 12वीची वही सापडते आणि त्याच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळते. तो रामण्णासोबत पुण्याला जातो. काय होईल त्याच्यासोबत पुण्यामध्ये? तो ज्यासाठी पुण्याला आला आहे ते मिळवू शकेल की आणखी भलतंच काहीतरी होईल? की भेटेल त्याला कुणीतरी ज्यामुळे त्याचा पुण्यातला प्रवास सुखकर होईल? अंतरंग अनकवर नक्की ऐका. सीझन 1 ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सादर करीत आहोत मी आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कथेचा 22वा भाग. मायाचा प्रेमळ स्वभाव. तुम्ही हनीमूनवरून परत याल तेव्हा मी घरी परत येईन. आता यात कोणतीही वाटाघाटी मी करणार नाही आणि आता कोणतेही प्रश्न नकोत. ठरलं तर मग हे. आजोबांनी आपलं म्हणणं फायनल असं म्हणत खंबीरपणे आपलं मत मायापुढे ठेवलं. आजोबांनी त्यांचा निर्णय घेतला होता आणि ते त्यावर अगदी ठाम होते. या धीरगंभीर विषयानंतरही माया आणि आजोबांच्या गप्पा बऱ्याच वेळ रंगल्या होत्या. त्यांच्याकडे एकमेकांशी बोलायला बरेच विषय होते. मायाला आजोबांना सोडून परत घरी जाणे खूप जड जात होते. आपल्या माणसांचा सहवास इतक्या वर्षानंतर तिच्या नशिबी आला होता. त्यात हे असं सारखं सारखं आजोबांना एकटं हॉस्पिटलमध्ये सोडून जाणं तिला खूप वाईट वाटत होतं. पण सध्या नाईलाज होता. त्यामुळे मन घट्ट करून तिने हसत मुखाने आजोबांचा निरोप घेतला आणि लवकरच पुन्हा त्यांना भेटायला येणार असं प्रॉमिस करून ती हॉस्पिटलमधून बाहेर पडली. माया हॉस्पिटलच्या बाहेर पडली. एव्हाना संध्याकाळ झाली होती. दुपारी जेवण स्किप झाल्यामुळे तिला भूक लागली होती. आता यावेळी घरी जाऊन काहीतरी बनवायला आणि खायला खूप उशीर होईल असं तिला वाटलं. त्यामुळे घरी जाता जाता वाटेत काहीतरी खाऊन जाऊयात असं तिने ठरवलं. दादा, इथे जवळपास चांगलं स्ट्रीट फूड कुठे भेटेल? गाडीत बसताच तिने ड्रायव्हरला विचारले. तिने दादा अशी हाक मारल्याने ड्रायव्हर थोडासा अवघडला. राज्याध्यक्षांच्या सुनेनी चक्क दादा असं त्याला संबोधणं त्याच्यासाठी अगदीच अनपेक्षित होतं. पण त्याचबरोबर त्याला हे जाणवलं की माया खरंच किती प्रेमळ आहे आणि सगळ्यांनाच किती आदराने वागवते. हे पाहून त्याच्या मनात तिच्याबद्दल खूप आदरभाव निर्माण झाला. मॅम, इथे जवळच एक पार्क आहे. त्याच्या बाहेर स्टॉल्स लागलेले असतात. तुम्हाला हवं असेल तर तिथे घेऊन जातो, ड्रायव्हर म्हणाला. पण त्याच्या यंग मास्टरला कळलं असतं की त्याने मायाला स्ट्रीट फूड खायच्या स्टॉल्सवर घेऊन गेले आहे तर ते चिडतील आणि त्याची नोकरी जाईल असं त्याला वाटलं. पण मॅम, तुम्ही तिथे खाणं योग्य नाही. इथे जवळच एक फेमस 5 स्टार रेस्टॉरंट आहे. मी तिथे तुम्हाला घेऊन जाईन. यंग मास्टरला तुम्ही स्ट्रीट फूड स्टॉल्सवर खाल्लेलं आवडणार नाही, तो घाबरतच म्हणाला. नोकरी जायची त्याच्या आवाजात असलेली भीती मायाला लगेच लक्षात आली. तुम्ही काळजी करू नका दादा, मी बोलेल मिस्टर राज्याध्यक्षांसोबत. मला खरंच आज स्ट्रीट फूड खायची इच्छा झाली होती, हे सांगेन त्याला समजून, माया त्याला धीर देत म्हणाली. चालेल मॅम, त्याने होकार दिला आणि कार पार्कच्या दिशेने वळवली. पार्कच्या समोर खाण्याचे भरपूर स्टॉल्स लावले होते. मायाने बाहेर नजर टाकली. इतक्या आलिशान गाडीतून या अशा ठिकाणी खाण्यासाठी कोण आलं आहे हे पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. तुम्हाला काय पाहिजे सांगा मॅम, मी घेऊन येईन, ड्रायव्हर बोलला. स्टाफला स्वतःच्या या अशा कामासाठी पाठवणे मायाला योग्य वाटले नाही. तिने तिच्या पर्समधला स्कार्फ काढला आणि तोंडाला बांधला. थँक्यू दादा, मी घेऊन येईल जे पाहिजे ते, माया त्याला म्हणाली आणि कारमधून खाली उतरली. समोरच्या स्टॉलवरून तिने भेळ आणि व्हेज रोल घेतला आणि कारकडे परत निघाली.
ड्रायव्हर तिची वाट पाहत कारच्या बाहेर थांबला होता. ती जशी कार जवळ आली तसं त्याने कारचा मागचा दरवाजा उघडला. माया आतमध्ये बसली. तो सुद्धा तिच्या पाठोपाठ आतमध्ये बसला. हे घ्या दादा, आज तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दिवसभर बाहेर आहात. तुम्ही सुद्धा दुपारी जेवला नसाल. त्याच्यासाठी आणलेली भेळ आणि व्हेज रोल त्याला देत माया बोलली. तिच्या या वाक्याने तो आश्चर्यचकित झाला. इतक्या श्रीमंत घराची ही सून आहे, पण किती बारकाईने सगळ्यांचा विचार करते. पण तिने ऑफर केलेलं हे खाणं स्वीकारणं त्याला योग्य वाटत नव्हतं. सॉरी मॅम, मी हे घेऊ शकत नाही, त्याने आदरपूर्वक नकार दिला. तो अवघडून गेला असल्याचं मायाला समजलं, पण तो आज मायामुळे दिवसभर उपाशी असल्याने तिला वाईट वाटत होतं. काही वाटून घेऊ नका दादा, हवं तर या बदल्यात तुम्ही मला कार शिकवा. घ्या बरं लवकर, मला आता खूप भूक लागली आहे, माया हसत म्हणाली. माया काही माघार घ्यायला तयार नसल्याचं त्याला समजलं. ठीक आहे मॅम, थँक्यू. तिला नकार देण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिने त्याच्यासाठी इतकं विचारपूर्वक खायला आणलं होतं तर ते घ्यायचं असं त्याने ठरवलं. तिथेच कारमध्ये बसून त्यांनी ते खाल्लं आणि घराकडे निघाले. व्हेज रोल आणि भेळ खाऊन मायाचं पोट भरलं होतं. घरी गेल्या गेल्या ती थेट बेडरूमच्या दिशेने गेली. बेडरूमचा दरवाजा ढकलताच तिला मीत नाईट ड्रेसमध्ये बेडवर बसलेला दिसला. तिची नजर तिच्या मनगटावरच्या घड्याळाकडे गेली. जेमतेम 7:30 वाजत होते. तू लवकर घरी आलास? तिने खोलीत प्रवेश करत त्याला विचारलं. मीत लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होता. तिने तिची पर्स टेबलावर ठेवली. कानातले काढून तिच्या दागिन्यांच्या बॉक्समध्ये टाकत फ्रेश होण्यासाठी वॉशरूमच्या दिशेने ती निघाली. हो, मला वाटलं तू काल म्हणल्याप्रमाणे आपण एकत्र डिनर करू शकतो, मीत लॅपटॉपमध्ये बघत बोलला. माया समोरच्या आरशातून मीतकडे पाहत होती. तो जेव्हा हे वाक्य बोलला तेव्हा तिला त्याची अस्वस्थता जाणवली. त्याने सगळे धाडस करून तिला हे वाक्य बोलले होते. बाहेर खाऊन आल्यामुळे जर तिने आत्ता जेवायला नाही म्हणलं किंवा त्याच्यासोबत डिनर करण्यास नकार दिला तर तो परत काहीतरी गैरसमज करून घेईल असं तिला वाटलं. जास्तीत जास्त काय तर 2 वेळा जेवण करावं लागेल, तिने मनातच विचार केला. ओ, जर मला माहीत असतं की आपण डिनर सोबत करणार आहोत तर मी हॉस्पिटलमधून लवकर घरी आले असते. बाहेरून खाऊन आले आहे हे न सांगता माया म्हणाली. हां, आज माझं लवकर काम झालं म्हणून मी घरी डिनर करायचं ठरवलं, म्हणूनच मी लवकर आलो, मीत बोलला. तो साफ साफ खोटं बोलत असल्याचं मायाला समजलं. कालच त्याने सांगितलं होतं की त्याला ऑफिसमध्ये किती काम असतं. तिला सुद्धा याची कल्पना होतीच, पण मायाच्या हातचं जेवायला तो आवर्जून लवकर घरी आला होता. तो घरी आल्यावर माया अजून हॉस्पिटलमधून आली नाहीये हे त्याला कळलं तेव्हा तो नाराज झाला होता. तू थकली असशील तर मी शेफला आपल्यासाठी काहीतरी बनवायला सांगेन. मायाने अजून काही होकार दिला नव्हता. जरी तो तिच्या हातचं जेवण खाण्यास उत्सुक होता तरी तिला स्वयंपाक कर असं सांगणं त्याला अवघडल्यासारखं वाटत होतं. तिच्यावर इतका सुद्धा हक्क नाहीये की तिला स्वयंपाक करायला सांगावं असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येऊन गेला. त्याला वाटत होते की तिने स्वेच्छेने त्या दोघांसाठी स्वयंपाक करावा. नाही नाही, मी थकले नाहीये, तू फक्त काय करू सांग, मी पटकन बनवेल, माया उत्साहाने म्हणाली. कुकिंग करणे तिच्यासाठी खरंच आनंददायी होतं आणि आता तर मीच स्वतःहून तिच्यासाठी जेवायला थांबला होता तर आणखीनच जास्त आनंदी. काहीही चालेल मला, मीच स्मितहास्य करत म्हणाला. मायाने जेवण बनवण्यासाठी होकार दिल्याने त्याला झालेला आनंद तो लपवू शकला नाही. ठीक आहे, अर्धा पाऊण तास दे, मी काहीतरी छान बनवते,
माया म्हणाली आणि पटकन फ्रेश होण्यासाठी गेली. फ्रेश होऊन ती किचनमध्ये गेली. डिनरसाठी काय बनवू देत मॅम? मायाला किचनमध्ये पाहताच शेफने विचारलं. थँक्यू, मी बनवते. काही मदत लागली तर सांगेन मी. स्मित हास्य करत माया म्हणाली. तिने खूप कमी वेळात डिनर बनवलं. डिनरचे पदार्थ डायनिंग टेबलवर आणून ठेवायला सांगून ती मीतला बनवण्यासाठी बेडरूममध्ये गेली. मीत जरी लॅपटॉपमध्ये काहीतरी करत बसला असला तरी त्याचं सगळं लक्ष माया काय बनवेल याकडे होतं. जेवणासाठी मायाची सोबत मिळत आहे याने त्याला छान वाटत होतं. एरवी एकट्याने जेवायचं त्याला जीवावर येत असत. आईची आठवण येत असल्याने तो ब्रेकफास्ट करत नसे. मीटिंग करत करतच दुपारी लंच करत असत आणि रात्री उशिरा जेव्हा तो घरी येत तेव्हा एकटं बसून जेवणं त्याला खूप उदासीन वाटत असत. मायाने त्याला बोलावलं आणि ते जेवायला खाली आले. परीने डायनिंग टेबलवर सगळं मांडून ठेवलं होतं. दोघे डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले. मायाने जेवण प्लेटमध्ये वाढून घेतलं. तिने बनवलेल्या पदार्थांच्या खमंग वासाने त्याची भूक अजूनच चाळवली. नेहमीप्रमाणे माया हात जोडून काहीतरी पुटपुटली आणि त्यांनी जेवायला सुरुवात केली. मीतला भूक लागली होती. तो शांतपणे जेवत होता. बाहेरच खाऊन आल्याने मायाने मात्र स्वतःसाठी कमीच जेवण वाढून घेतलं होतं. दोघांचं जेवण झालं. थँक्यू, खूप स्वादिष्ट झालं होतं, मीत म्हणाला. थँक्यू मिस्टर राजाध्यक्ष. उद्यासुद्धा तू डिनरसाठी लवकर येशील का? मायाने पुढे विचारलं. मीत तिच्याकडे एकटक पाहत राहिला. ती परत त्याला मिस्टर राजाध्यक्ष या नावाने का हाक मारत आहे हे त्याला समजत नव्हतं. सकाळी सुद्धा ती मयंक समोर त्याला याच नावाने हाक मारत होती. ज्या पद्धतीने ती त्याला बोलवत होती ते त्याला आवडले नाही. मीतला काहीतरी खटकलं आहे हे तिला जाणवलं. ती बाहेर खाऊन आल्याचं त्याला कळलं तर नाही ना, असं तिला एका क्षणासाठी वाटलं. की मी त्याला उद्याच्या डिनरसाठी विचारलं हे त्याला आवडलं नाही का, असा विचार तिच्या मनामध्ये आला. मी काही चुकीचं विचारलं का? मायाने विचारले. तिला मीतसोबत वाद घालायची इच्छा नव्हती. तिला शांतता हवी होती आणि त्याच्याच घरात त्याच्याशी भांडण करणे तिच्यासाठी चांगले नव्हते. मी काही चुकीचं बोलले असेल तर त्यासाठी सॉरी. मीत काही प्रतिसाद देत नाहीये हे कळल्यावर ती पुढे बोलली. मी उद्या आणि रोज रात्रीच्या जेवणासाठी घरी असेन. जेव्हा मला डिनरला यायला जमणार नाही तेव्हा मी तुला आधीच मेसेज करेन, मीत म्हणाला. फॉरेन क्लायंटसोबत मीटिंग संपवण्यात उशीर झाला तर त्याला ऑफिसमधून यायला उशीर झाला असता आणि जे काम बाकी आहे ते घरी येऊन करायचं असं त्याने ठरवलं होतं. चालेल, थँक्यू, ती हसत म्हणाली. मायासोबत जेवण झाल्यानंतर शतपावली करायची त्याची इच्छा होती. पण मायाने त्याला फिरण्यासाठी काही विचारलं नसल्याने तो तसाच लिव्हिंग रूममधून पायऱ्या चढत बेडरूमच्या दिशेने निघाला. मायाने परीसोबत टेबल आवरला. मीत पाठोपाठ ती बेडरूममध्ये गेली. मीत परत लॅपटॉपमध्ये काहीतरी करत बसला होता. माया रूममध्ये शिरली. तिने दरवाजा लॉक केला. मीत लॅपटॉपमध्ये काम करत असतानाच अधूनमधून मायाकडे पाहत होता. त्याला काहीतरी बोलायचं आहे असं मायाला जाणवलं. तुला माझ्याशी काही चर्चा करायची आहे का? शांततेचा भंग करत मायाने विचारलं. हो, तो विचार करत म्हणाला. ठीक आहे, बोल, बेडजवळ जात माया म्हणाली. मीत परत लॅपटॉपमध्ये घुसून काहीतरी करत होता. माया त्याच्याजवळ जाऊन थांबली. त्याचे तिच्याकडे लक्ष नव्हतं. जे काही बोलायचं असेल तर पटकन बोलून मोकळं व्हावं असं तिला वाटत होतं. पण काहीतरी बोलायचं आहे असं म्हणून हा परत लॅपटॉपमध्ये काय करत आहे हे मायाला कळत नव्हतं. मिस्टर राजाध्यक्ष,
तुला काही बोलायचं आहे तर लवकर बोलून मोकळा हो. त्याला आपल्याकडे लक्ष देण्यासाठी सांगत माया म्हणाली, हे जे चालू आहे ना तुझं ते तू आधी थांबव. मीत रागाने मायाला म्हणाला. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.